श्री रेणुकादेवी संस्थानने नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पूरग्रस्तांना 1,01,00,000 रुपयाची सहाय्यता केली आहे। इतर धार्मिक संस्थान व सामाजिक संस्था यांनी सुद्धा तशीच सहाय्यता करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 30 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेतून केले। यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार अभिजित जगताप, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, मुख्याधिकारी विवेक कांदे यांची उपस्थिती होती। मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सकाळी 11 वाजता श्री रेणुका माता मंदिरात जाऊन सपत्नीक दर्शन घेऊन पूजा अर्चा केली। त्यानंतर यात्रा नियोजन अंतर्गत केलेल्या व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली। त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत लिफ्टसह स्कायवॉक, वाहनतळ आणि व्यापारी संकुल हे काम लवकरच पूर्ण केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। अतिवृष्टी बाधित नागरिक व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासन युद्धस्तरावर काम करीत आहे असे ते म्हणाले। पुरामुळे नदी व नाल्याकाठची जमीन खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात शासन सहानुभूतीपूर्वक विचार करीत आहे असे ते म्हणाले। आभार मानल्यानंतर पत्रकार परिषद संपली। निमित्ताने सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो। आपलं रेणुका मातेचं जे स्थान आहे शक्तिपीठामधलं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि यावर्षी आपण मोठ्या प्रमाणात तो साजरा केला, परंतु जी आपली परिस्थिती होती पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर यामुळं भाविकांची संख्या थोडीशी कमी झाली असा एक रिपोर्ट आहे। परंतु आपण बऱ्यापैकी जे नियोजन केलं होतं ते चांगलं नियोजन यावेळेस झालेलं आहे। आता यावेळेस अजून एक महत्त्वाची गोष्ट या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपण रिसेंटली 2 महिन्यापूर्वी शासनाने जी चौंडीला कॅबिनेट झाली होती त्यामध्ये आराखडा, महाविकास आराखडा मंजूर केलेला आहे आणि त्यामध्ये आता हाय पॉवर कमिटीची जी मीटिंग आहे ती आपली बाकी आहे, ती होईलच लवकर। आता या सगळ्या पाऊस आणि पुरामुळे थोडंसं लांबलं होतं, परंतु लवकरच ती बैठकही होईल आणि GR पण निघेल। त्यामुळं आपले जे प्रलंबित जे कामं आहेत ते निश्चित मार्गी लागतील। त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की आपला जो स्कायवॉक आहे, आपण म्हणजे ज्या लिफ्ट आहेत त्या लिफ्ट झाल्यानंतर आपला फुटफॉल इथला 5,000 वाढणार आहे आणि त्याबद्दल पण आपल्याला माहिती आहे की भरपूर आपण 3दा मीटिंग घेऊन आता लोक ॲग्री झालेले आहेत। हे सगळं झाल्यानंतर आपण त्यांना तात्पुरतं शिफ्टिंगचं काम करून पुढचं काम हातात घेऊ आणि आराखडाचा GR आल्यानंतर प्राधान्याने आपण जे कॉम्प्लेक्स आहे त्यातलं कॉम्प्लेक्स, निवास व्यवस्था आणि पार्किंग, म्हणजे आराखड्यामध्ये अनेक गोष्टी आहेत। आपलं दत्तशिखर आहे, अनेक गोष्टींचा त्यात समावेश आहे, परंतु आपली सगळ्यात प्राथमिकता जी आहे की इथं कॉम्प्लेक्स होणं। यामध्ये मग आपले मॅक्झिमम जे दुकानदार आहे ते सगळेच ऑलमोस्ट शिफ्ट होतील। त्यानंतर राहण्याची व्यवस्था इथं एक नाही आहे असं एक सर्वसाधारणपणे समस्या लोकांना जाणवते आणि त्यानंतर लिफ्टचं काम झाल्यानंतर जे आपले जे वयोवृद्ध लोक आहेत किंवा ज्यांना कुठल्या शारीरिक व्याधी असतील किंवा दिव्यांग असतील तर त्यांची इच्छा असून त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना कधी येता येत नाही आणि ती निश्चितपणे ती संख्या मोठी वाढेल आणि त्यामुळं आपल्याला निवासस्थानाची ॲडिशनल गरज नक्की भासणार आहे। तर ते प्राधान्याने आम्ही ते कामं हातात घेऊ। त्याचसोबत तहसीलदार साहेबांनी काही उपक्रम सध्या त्याची चर्चा पातळीवर आहेत, जसं की सुलभ इंटरनॅशनलच्या माध्यमातून आपल्या टॉयलेटची सुविधा करणं, पुढं मागं आपल्याकडं ई-व्हेकल्स स्वतःचे देवस्थानाचे विकत घेणं किंवा BOT तत्त्वावर देणं किंवा ऑपरेट करायला देणं, अशा पद्धतीने ती चर्चा चालू आहे। तर या सगळ्या गोष्टींमध्ये आता एक ब्रीफ चर्चा आम्ही करतो आहोत आणि 8-10 दिवसामध्ये ती सविस्तर मीटिंग पण आम्ही आयोजित करू। तर हे साधारणतः माहूरबद्दलचे सध्या प्राधान्याचे प्रश्न आहेत। त्याचसोबत आज अजून एक सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे विष्णुकवी जे होते, जे निस्सिम भक्त होते रेणुका मातेचे आणि त्यांनी खूप साऱ्या रचना रेणुका मातेवर लिहिलेल्या आहेत। त्यात खूप दिवसाचं असं चाललं होतं की या गीतबद्ध झाल्या पाहिजे, जसा इतर तुळजाभवानी असेल किंवा कोल्हापूरची देवी असेल, महालक्ष्मी असेल, तर वणीची देवी आहे, तर प्रत्येक ठिकाणी या संगीतबद्ध केलेल्या आहेत आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद भाविकांचा मिळतो आहे। तर आपल्याकडं पण तो एक चर्चा तशी होती आणि प्रस्ताव होता। मी तात्काळ PDG सरांना ही गोष्ट सांगितली
आणि आम्ही असं ठरवलं की आपण हे लवकरात लवकर काम पूर्ण करू आणि ते पण काम पूर्ण झालेले 21 रचना मराठवाड्यातल्या सगळ्या गायकांकडून आपण त्या गाऊन घेतल्यात आणि त्या आता देवीच्या चरणी आपण त्या पहिल्यांदा अर्पण करून माननीय मुख्यमंत्री सरांची वेळ घेऊन लवकरच आपण त्या रिलीज करतो आहे. फक्त या आठवड्यामध्ये राज्यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये जी परिस्थिती होती त्यामुळे त्या रिलीज करण्याचं जे थोडंसं औचित्य होतं ते तेवढं नव्हतं. त्यामुळं लवकरच आपण तेही करतो जेणेकरून त्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर यांच्या किंवा वेबसाईटवर त्या आपण पब्लिश केला तर त्यातूनही एक मोठा जो भाविकांना प्रचार प्रसार करायचा आपल्याला या सगळ्या तोही करता येणं शक्य होणार आहे. साधारणतः हे काही प्रश्न आहेत ज्याबद्दल आम्ही फार व्यवस्थित काम करतो गेल्या 3-4 महिन्यापासून आणि दुर्दैवाने आपला जो यावेळेचा पावसाळा होता जो अवघड होता आणि आपल्याला माहिती आहे की 83 नंतर मोठ्या प्रमाणाचा पूर आहे तो आपल्याकडं जिल्ह्यात आला होता आणि त्यामुळं काही कामं आपले थोडेसे मागं पडलेले आहेत. परंतु निश्चितपणे आता दसऱ्यानंतर या सगळ्या कामांना गती येईल आणि याच्यामध्ये मोठी प्रगती आपण सगळे मिळून करू असं मला विश्वास वाटतो. मी माहुरचे जे काय पत्रकार मंडळी यांचा पण मी विशेष आभार व्यक्त करतो की बऱ्याचदा मला मेसेज येत असतात आणि ज्या माहूरबद्दलच्या ज्या काय सकारात्मक गोष्टी किंवा त्यांचे खूप चांगले फीडबॅक मिळतात तर ते मेसेज मी इमिडिएटली आमच्या सगळ्या टीमला पाठवतो आणि याच्यामध्ये काय करता येईल याचा सतत आमचा एक प्रयत्न असतो. तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये पण तुमचे जे काय फीडबॅक्स असतील सजेशन असतील विशेषतः आपले काही रोड अडलेले आहेत त्यामध्ये फॉरेस्टमध्ये आता आम्ही FCAमध्ये गेलेलो आहे ते पण लवकर मार्गी लागतील. आर्किओलॉजीच्या ज्या परमिशन्स होत्या आपल्या किल्ल्याच्या त्या पण थांबल्या होत्या त्या पण झालेल्या आहेत. आता ते काम पावसाळ्यानंतर आपलं चालू होईल. तर हे फक्त माहूरच नाही तर माहूरच्या आजूबाजूला ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण आपला करण्याचा प्रयत्न आहे. जसं मी मागच्याच पण सांगितलं होतं पाहणी केल्यानंतर आपण दत्तशिखरची जी टेकडी आहे आणि माहूरची टेकडी याच्यामध्ये मोठी एक गॉर्ज आहे दरी आहे आणि इथं पण पाणी अडवण्यासाठी एक 50 लाख त्यांना दिले होते ज्यांनी गॅबियन स्ट्रक्चर आहे CCT आहे डीप CCT आहे या सगळ्या आपण स्ट्रक्चर केल्या होत्या आणि मी आता तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आपण हे सर्वेक्षण करू आणि पाणी अडवण्याचं जे काम आहे या परिसरामध्ये कारण इथली टोपोग्राफी अनुकूल आहे एरिया ट्रीटमेंटसाठी तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण प्लॅन करू यावर्षी आणि ते जर झालं तर निश्चितपणे पाण्यामध्ये लॉंग टर्म जे आपल्याला काम करायचं त्याच्यामध्ये पण आपण 100% याचं नियोजन आत्तापासूनच चालू करू. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.